नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री क्षेत्र टेरवच्या भवानी वाघजाई मंदिरात भव्य नवरात्र उत्सवाची उत्साहपूर्ण धामधूम। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथील भवानी वाघजाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या उत्सवमूर्ती वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनाचा क दर्जा तसेच तीर्थक्षेत्राचा ब दर्जा बहाल केलेल्या या देवस्थानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव पारंपरिक रूढी परंपरेप्रमाणे भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात सुरू आहे। नवरात्रीच्या प्रारंभी देवस्थानाचे पुजारी मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा, अभिषेक, नवचंडी याग, चंडीपाठ तसेच धार्मिक विधी करून उत्सवाची सुरुवात करतात। नवरात्रोत्सवाच्या काळात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते। पंचक्रोशीतील स्त्रिया देवीची ओटी भरत असतात। धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। या उत्सवात अभिषेक, हरिपाठ, भजन, कीर्तन, गरबा, दांडिया, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात। विशेष सजवलेल्या पालखीत देवीची छबिना यात्रा काढली जाते। भक्तगण मोठ्या भक्तिभावाने देवीचे घट हलवून पालखी नाचवत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात। सजावट व आकर्षण। नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराची नेत्रदीपक, विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट। गाभाऱ्यातील श्री भवानी वाघजाई, कालकाई, महालक्ष्मी आणि कुलस्वामिनी या देवींना नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या चांदीच्या अलंकारांनी सजवण्यात येते, ज्यामुळे वातावरण दैवी तेजाने उजळून निघते। मंदिराची वैशिष्ट्ये। चिपळूण शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात 7.5 फूट उंच 2.5 टन वजनाची दशभुजा महिषासूर मर्दिनी भवानीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे। तिच्या उजव्या बाजूस भैरी तर डाव्या बाजूस महालक्ष्मीची मूर्ती आहे। उत्तरेकडील गाभाऱ्यात ग्रामदेवता वाघजाई, तिच्या बाजूस केदार, कुलस्वामिनी व स्वयंभू कालिकेचे स्थान आहे। पूर्वेकडील गाभाऱ्यात नवदुर्गा, शैलपुत्री ते सिद्धिदात्री यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। पश्चिमेकडील गाभाऱ्यात श्री महादेवाची पिंडी व श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे। दसऱ्याचा अनोखा सोहळा। नवरात्रोत्सवाच्या सांगतेला दसऱ्याच्या दिवशी ग्रामस्थ मंदिरात सोने लुटतात। ते एकमेकात वाटून परस्परांना शुभेच्छा देतात। हा सोहळा ग्रामस्थ व भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरतो। श्री क्षेत्र टेरवचे हे पवित्र मंदिर केवळ स्थानिक भाविकांसाठीच नाही तर बाहेरगावच्या पर्यटकांसाठीही अध्यात्म, श्रद्धा व पर्यटन यांचे केंद्रबिंदू ठरले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, वाघजाई, चिपळूण।